नमस्कार, मी भीमराव कराळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे नरेंद्र मोदींचा थोड्या दिवसातच राजीनामा येऊ शकतो. त्याची कारण सुद्धा अनेक वेगवेगळी कारण आहेत. नरेंद्र मोदींचं काम करण्याची पद्धत, तसंच त्यांना आता 75 पूर्ण झालेली आहे. RSS आणि भारतीय जनता पक्षाचा तो एक नियम आहे, 75 नंतर रिटायरमेंट. नरेंद्र मोदींनी रिटायरमेंट घेतलेली नाही. तसंच त्यांच्या विरोधात जे एपेस्टिन फाईल असेल, ट्रम्पने जे नरेंद्र मोदींच्या विरोधात आवाज उठवलेला आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की नरेंद्र मोदींचं करिअर मी केव्हा पण खत्म करू शकतो. तसंच देशामध्ये वाढलेली महागाई, वाढलेली बेरोजगारी, अशी विविध कारणं आहेत ती. तर त्यापैकी महत्वाची कारणं कोणती कोणती आहेत ती, तर त्याच विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत की बाबा नरेंद्र मोदी राजीनामा देणार असं सगळेजण सांगतात. त्यात दस्तूर खुद्द भारतीय जनता पक्षाचे सुब्रमण्य स्वामी यांनी त्यांच्यावरती तिखट शब्दामध्ये प्रहार केलेला आहे. तसंच नरेंद्र मोदींना जेवढं एक्सपोज करता येईल तेवढं एक्सपोज हे त्या सुब्रमण्य स्वामींनी केलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टीत की बाबा नरेंद्र मोदी याच्यामुळे राजीनामा देऊ शकतात, त्या गोष्टींमुळे राजीनामा देऊ शकतात, या सगळ्याच गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्य असेल किंवा भारत असेल, गुजरात असेल, नरेंद्र मोदींचा जलवा हा कायमस्वरूपी सुरू आहे असं एकंदरीत दिसते. नरेंद्र मोदींच्या विजयाची जी घोडदौड आहे, आपण पाहिलं दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत सगळ्याच्या सगळ्या निवडणुका नरेंद्र मोदी एक हाती जिंकतायत. दिल्ली जिंकली, गुजरात जिंकलं, हरियाणा जिंकलं, पंजाब वगळता उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, मध्य प्रदेश, राजस्थान, अशी सगळी राज्य जिंकत जिंकत नरेंद्र मोदी निघालेले आहेत. मग याचा आस्त कधी ना कधीतरी होतो. अशोक सम्राटानं जग जिंकलं, अख्खं जग जिंकलं होतं अशोक सम्राटानं. परंतु जिंकल्यानंतर त्यांनी जेव्हा मागं वळून पाहिलं की आला आपण सगळं जिंकलं पण आपलं काय, म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत, स्ट्रॅटेजी आहेत, या नरेंद्र मोदींना भोवतील. तसंच नरेंद्र मोदींच्या बाबत ज्यांनी भविष्य वर्तवलेलं आहे एकाने भविष्यकारांना, त्यानं नरेंद्र मोदी 2014ला देशाचे पंतप्रधान होतील म्हणून सांगितलं. पंतप्रधान झाले. 2019ला निवडून येतील म्हणून सांगितलं, पूर्ण मेजॉरिटीने आले. 2024ला सांगितलं की मेजॉरिटी येणार नाही मोदीची, मिलीजुली सरकार होईल. ते सुद्धा तसंच झालं. आता त्यांनीच सांगितलंय की 2024च्या इलेक्शन मध्ये मोदी मिलीजुली सरकारमध्ये येतील, परंतु 2026चा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाहीत, अशी सुद्धा भविष्यवाणी वर्तवलेली आहे. आता हे भविष्याच्या गोष्टी आहेत, काय खरं असते, खोटं असते, कसं असते ते. तर सध्या जे नरेंद्र मोदींच्या पाठीशी जे लागलेला विषय आहे म्हणजे एपेस्टिन फाईल आहे, त्यामध्ये नरेंद्र मोदीचं नाव आहे. एपेस्टिन फाईल मध्ये छोट्या छोट्या मुलींवरती लैंगिक अत्याचार केलेले आहेत, त्यांना मारून खाल्लेलं आहे, म्हणजे अशा विविध घटना ह्या गोष्टींमध्ये आहेत. आणि हे अक्षरशः गंभीर प्रकरण आहे की बाबा ह्या अशा घटना कशा काय घडू शकतात देशामध्ये. हे गंभीर प्रकरण आहेत सगळे, म्हणजे अशा विविध घटना आहेत की त्या घटनांमुळे नरेंद्र मोदींचा राजीनामा येऊ शकतो. त्याचबरोबर एपेस्टिन फाईल ही देशासाठी डोकदुखी ठरलेली आहे. नरेंद्र मोदींची जी आंतरराष्ट्रीय नीती आहे ही सुद्धा फेल ठरलेली आहे. पाकिस्तान भारत जेव्हा झालं युद्ध, त्यावेळेस पाकिस्तानच्या पाठीशी सगळे देश राष्ट्र उभे राहिले, परंतु भारताच्या बाजूने कोणी राहिलं नाही. भारताला इतर देशात जाऊन सांगावं लागलं की आमच्यावरती पाकिस्ताननं हल्ला केला म्हणून आम्ही त्यांच्यावरती सर्जिकल स्ट्राईक केली. हे सांगायसाठी भारतातून खासदारांचं शिष्टमंडळ इतर देशामध्ये पाठवावं लागलं. हे सर्वाधिक दुर्दैव आहे. म्हणजे या ज्या गोष्टी आहेत, या ज्या घटना आहेत, या गंभीर घटना आहेत. त्यातच सुब्रमण्य स्वामी जे भारतीय जनता पक्षाचेच खासदार होते, भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते म्हणले जातात,
त्यांनी सुद्धा नरेंद्र मोदींवरती तिखट शब्दामध्ये प्रहार सुरू केलेला आहे. नरेंद्र मोदींनं आजवर जे जे काय कांड केलेले आहेत हे सगळे बाहेर काढण्याचं काम त्या माणसानं सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर बघा, देशामध्ये महागाई प्रचंड वाढलेली आहे. महागाईचा डोंगर, महागाईचा आलेख एवढा वाढलेला आहे की त्यामध्ये जनता होरपळून चाललेली आहे. म्हणजे प्रचंड महागाई वाढलेली आहे. उद्योगधंद्यांना चालना मिळाना, बेरोजगारी वाढलेली आहे, सुशिक्षित तरुणांची संख्या वाढलेली आहे, त्यांना नोकऱ्या नाहीत. नोकऱ्या नसल्यामुळं लोक नाराजांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढली. आता नरेंद्र मोदींचं आपण पाहिलं की इतर राज्यांमध्ये किंवा महागाई, पेट्रोल डिझेल, त्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती आपल्याकडे पेट्रोल डिझेलचा तुटवडा झालाय, गॅसचा तुटवडा झालाय. हे सगळं असताना नरेंद्र मोदी फोटो सेशन मध्ये मग्न आहेत. त्या गोष्टींवरती सुद्धा टीका टिप्पणी झाली. कुठं खारमोरे खायला जातेत, कुठं भेळ खायला जातेत. तर असं वेगवेगळं काय नाही काय नरेंद्र मोदींचा रोज आयुष्य जीवन जे आहे ऐशोआरामाचं, अशा पद्धतीचं जीवन जगण्याचं काम सध्या सुरू आहे. मणिपूर जळतोय. मणिपूरमध्ये वारंवार दंगली होत आहेत, वारंवार हत्या होत आहेत लोकांच्या, परंतु तिथं नरेंद्र मोदींकडनं काही सुद्धा केलं जात नाही. म्हणजे तिकडं लक्ष कमी, निवडणुकांमध्ये लक्ष जास्त. पश्चिम बंगालच्या ज्या निवडणुका होत्या, या निवडणुकामध्ये नरेंद्र मोदी प्रचारात व्यस्त राहिले, परंतु मणिपूरला गेले नाहीत. मणिपूरची अवस्था अतिशय दैनंदिन आणि बिकट झालेली आहे. मणिपूर हा देशाचाच भाग आहे, परंतु याच्याकडं दुर्लक्ष केलं जाते. म्हणजे अशा विविध घटना आहेत की या घटनांमुळे नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागू शकतो. 2026 मध्ये 2026चा कार्यकाळ नरेंद्र मोदी पूर्ण करू शकणार नाहीत, हे जे सांगितलं गेलेलं आहे. तसंच बघा, विरोधी पक्षाच्या नेत्यांवरती ईडीचा वापर, सीबीआयचा वापर करायचा, त्यांना नेस्तनाबूत करायचं, पक्ष फोडायचे, पक्ष आपल्या बाजूने घ्यायचे, भारतीय जनता पक्षामध्ये घ्यायचं. त्याचबरोबर दुसरी गोष्ट, RSS आणि भारतीय जनता पक्षाचं सुद्धा बी नसलेलं आहे. RSS ला भाजपवरती कब्जा ठेवायचा, तर भाजपला म्हणजेच नरेंद्र मोदी अमित शहाला RSS वरती कब्जा ठेवायचा आहे. म्हणजे RSS जे संघटन आहे हे भारतीय जनता पक्षाच्या कायमस्वरूपी खंबीरपणे पाठीशी राहिलेला आहे, परंतु तेच RSS काही प्रमाणामध्ये भाजपच्या विरोधामध्ये भूमिका घेताना आपल्याला दिसते. खास करून भाजप म्हणजेच नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या विरोधामध्ये भूमिका घेताना आपल्याला दिसते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना बाजूला करण्यासाठी RSS सुद्धा आता सरसावलेला आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाची पण काही जी जुनी लांती लोक आहेत विरोध करणारी, जसं भैया जोशी गुजरातचा असेल, अशी अनेक मंडळी आहेत की ती नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना बाजूला करण्यासाठी प्रयत्न करतायत. म्हणजे नरेंद्र मोदी हे 2026 मध्ये जातील हेही तितकंच खरं आहे. 2026 नरेंद्र मोदींसाठी जाचक आहे, अडचणीचं आहे. जे भविष्यकार आहेत त्यांनी जे सांगितल्याप्रमाणे नरेंद्र मोदींना एकतर तब्येतीची अडचण येऊ शकते किंवा राजकीय असा काय आगडो मोसळेल की त्यामध्ये नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागेल. देशामध्ये एवढी बेरोजगारी, एवढं पेट्रोल डिझेल, घसरलेला आपला रुपया पार 95-96 रुपयावरती रुपया गेलेला आहे. आणि तरुणांना रोजगार नसल्यामुळं ह्या तरुणांचा जर उद्रेक झाला तर मात्र नरेंद्र मोदींच्या अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होईल असंही सांगण्यात येत आहे. म्हणजे नरेंद्र मोदी हे 2026 मध्ये जातील असं बऱ्याच जणांनी भविष्याच वर्तवलेलं आहे. देशभर आपण बघतो विकासाचे मुद्दे बाजूलाच पडलेले आहेत. पश्चिम बंगालमध्ये निवडणुका झाल्या, तिथं फक्त घोषणा एकच, हिंदू राष्ट्र बनाएंगे, हिंदूंचं सरकार आणायचंय, गोमाता हत्या बंद करायची, मुसलमानांना मारायचे, बांगलादेशांना मारायचं, येऊ द्यायचं नाही, ह्याच सगळ्या भाषणावरतीच निवडणुका लढवल्या गेल्या. विकासाचा एकही मुद्दा, एकही अजेंडा तिथं राबवला गेलेला नाही.
त्यामुळं जे सुज्ञ लोक आहेत अशी लोक मात्र नरेंद्र मोदींना सध्या विरोध करायला लागलेले आहेत, हेही तितकंच खरं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.